इकडे सकाळी उठल्यानंतर मस्त मी स्वयंपाक केला आणि नंतर म्हटलं चला आज आपण काहीतरी नवीन काम करूया। तर म्हटलं खूप दिवस झाले मी फ्रीज आवरलेलं नव्हतं, दिवाळीच्या आधी आवरलेलं होतं। तर म्हटलं चला आता फ्रीज मस्त क्लीन करू। फ्रीज क्लीन केला। आता तुम्ही बघू शकता किचन, आता किचनवरती पसारा होता पण साईडचा पसारा मी काही तुम्हाला दाखवलेला नाहीये। आणि त्यानंतर म्हटलं आता क्लीन असं चुटकी वाजून जसं आपण क्लीन करतो तसंच आपण करूया। अरे पण तसं काही होत नसतं, त्याच्यासाठी मेहनतच करावी लागते। व्हिडिओमध्ये तसं दिसतं चुटकी वाजवली की सर्व काही क्लीन, पण माझं तसं काही नाही झालं। मी चुटकी पण वाजून बघितली। चला हा होता हसायचा विषय। आता इकडे आलेला होता माझा चुलत भाऊ आणि त्याचा होता आज बर्थडे। तर म्हटलं केक आणूया आणि केक येताना तेच घेऊन आले, माझा चुलत भाऊ दुसरा। आणि आल्यानंतर इथे त्याचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला। आणि कोण कोण होतं तर माझ्या दोन्ही काकी होता आणि माझ्या मुलांना खूप जास्त आनंद झाला कारण त्यांना आज केक खायला भेटणार होता। तर श्रेवच्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता खूप मस्त हसू होतं आणि तिला बर्थडे म्हटलं की खूप छान वाटतं। आणि मग त्यांनी केक वगैरे कट केला। इकडे तितक्यात माझ्या मिस्टरांचा व्हिडिओ कॉल आला आणि ते खूप खुश होते आणि वरती गेलेले, कशावरती म्हणायचे मला की शिपवरती गेलेले आणि तिकडनं मला पूर्ण व्ह्यू दाखवत होते आणि एवढं छान वाटत होतं, एवढं छान वाटत होतं ना की असं वाटत होतं कंटिन्यू बघतच राहावं। तुम्ही बघू शकता किती छान असतं ना। आणि माझं कधी स्वप्न पूर्ण होईल माहीत नाही, मी कधी आउट ऑफ कंट्री फिरायला जाईल। चला हा एक स्वप्न बघण्याचा भाग होता। जाते की नाही ते माहीत नाही पण जाऊ, कधीतरी नक्की जाऊ। तर छान व्ह्यू दाखवत होते माझ्या काकीनी, त्यांनी पण बघितला व्ह्यू, त्यांना पण खूप छान वाटलं। आणि इकडे नंतर मिस्टर पुन्हा माझ्याशी गप्पा वगैरे मारायला लागले। घरी खूप सारे पाहुणे आलेले होते, माझं जेवण बनवायची तयारी चाललेली होती। मग ते मला बोलले की मी तुला निवांत कॉल करतो, पाहुण्यांकडे लक्ष दे। पाहुणे म्हणजे दुसरं कोणी नव्हतं, माझेच काका काकीन ते होते। पण त्यांना असं वाटलं की मला तर वेळ देतेच कॉलवर, आता ते आलेले आहे घरी तर त्यांना वेळ द्यावं। तेच मला सांगत होते की तू आवर आणि नंतर मला कॉल कर। तर नंतर आम्ही मिस्टरांनी पैसे पाठवले, म्हटलं चला किराणा करूया, थोडीशी बचतही करूया। किराणा होता 3000चा, मिस्टरने पाठवले होते 5000, त्यातले मी 2000ची बचत केलेली आहे। आणि मुलाने इकडे मस्त असा ॲपल ज्यूस बनवून दिलेला आहे। तर म्हटलं आता मुलांना काहीतरी वेगळं खायला घालावं, तर काय घालावं, नंतर सुचलं की आपण इडली भिजत घालूया। मग इडली भिजत घालून मुलांना इडली बनवून दिली। हां तुम्ही म्हणाल लगेच कसं तुझी इडली बनली भिजत घातली, आणि तसं नाही, तर एक दिवस आधी मी इडली भिजत घातलेली आणि नेक्स्ट डेला मी त्यांना इडली करून दिलेली आहे इकडे। आणि वीरला प्रचंड आवडलेली आहे, त्याला इडली आणि सांबर खूप जास्त आवडतं। पण सांबर काही मी बनवत नाही। मग शेजारच्या काकी आल्या, ज्या की वीरच्या टीचर आहेत, त्या आले आणि त्यांनी मस्त असं सांबर बनवलं, दादीने चटणी बनवली आणि मी थोड्याशा इडल्या बनवल्या।